कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत। मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ। आणि आम्ही तर 3,000 देणार होतो, आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3,000चीच असेल। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन। मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आहे। काल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 13 दिवसांनी अखेर महाराष्ट्राच्या 21व्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत शपथ ग्रहण केली। काल या शपथविधी सोहळ्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या अनेक देवस्थानांना भेट देखील दिली होती। त्यानंतर ते आझाद मैदानात गेले आणि शपथ घेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले। शपथविधी झाल्यानंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे मंत्रालयात गेले आणि मंत्रालयाच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या उद्देशिकाला त्यांनी अभिवादन केलं। त्यानंतर लगेचच महायुतीची प्रेस कॉन्फरन्स झाली। या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते नेमका काय म्हणाले, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचाच काहीसा खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी सायली चाळके आणि तुम्ही पाहत आहात MB लाईव्ह मराठी। काल महाराष्ट्रात महायुतीचे अधिकृत सरकार स्थापन झाले। मोठ्या धामधुमीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी ग्रहण सोहळा पार पडला। शपथ ग्रहण सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जल्लोष सुरू झाला। फडणवीसांच्या नागपूर निवासस्थानाबाहेर फटाके देखील फोडण्यात आले, पेढे वाटण्यात आले। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीची पहिली पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी अशा महत्त्वपूर्ण विषयांवरती भाष्य देखील केलं। तर सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरती किंवा कर्जमाफी मुद्द्यावर ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात। काही गोष्टी आहेत डोक्यात, पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे। पण आता माझा फोकस जो आहे ना, तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, जसं नदी जोड प्रकल्प, याचं काम सुरू झालं पाहिजे, याच्यावर माझा भर असणार आहे। सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत, ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली। आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत। त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत, ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे, हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो। आणि नुसते आपण टेंडर लिहून टाकल्याने होत नाही, अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात। त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉररूमची पद्धत होती, माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती, पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉररूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल। जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे, या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे। त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल। जसं तुम्ही ऐकलत की महायुती सरकार गांभीर्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर दुसरीकडे फडणवीसांनी राज्यातील अत्यंत विवादित मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले। नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ। जसं की तुम्ही ऐकलं, एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधलाय, तर दुसरीकडे ते असंही म्हणाले की लवकरात लवकर आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ। याच प्रेस कॉन्फरन्स दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील एक मोठं विधान केले। ते विधान नेमकं काय आहे ते तुम्ही पहा। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू।
त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर खासदार सुप्रिया सुळेंची देखील यावर प्रतिक्रिया समोर आली आहे आणि या प्रतिक्रियेत त्यांनी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. ती मागणी नेमकी काय आहे ते आधी आपण पाहूयात. की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर. मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल. पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे. जसं की तुम्ही ऐकलत की सुप्रिया सुळेंनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत अशी मागणी केली. त्यामुळे महायुती सरकार आपलं आश्वासन कधी पूर्ण करणार याकडे आता सर्वच बहिणींचं लक्ष लागलंय. या सर्व मुद्द्यांवरून महायुतीची प्रेस कॉन्फरन्स जशी चर्चेचा विषय ठरलीच, पण याच प्रेस कॉन्फरन्स दरम्यान महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानांनी देखील सर्वांचं लक्ष वेधलं. ही विधानं नक्की काय होती ते आपण पाहूयात. आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही 40 आमदार होतो. आता या निवडणुकीमध्ये आम्ही 57 अधिक 3 60 झालो. ही देखील कामाची पोचपावती आहे. आता मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो. आता मी डीसीएम आहे. आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. एकंदरीतच काल झालेल्या पत्रकार परिषदेत तिन्ही मंत्र्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करत पद बदलून कामाची गती दुप्पट झाल्याचे म्हटले. आता सरकार स्थापन झालंय, पण कोणाला कोणतं खातं मिळणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. खाती वाटपाचा निर्णय आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी हा 7 आणि 8 डिसेंबर रोजी राजभवनात होणार असून 9 डिसेंबरला 15व्या विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. या अधिवेशनात राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. तर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे. नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं जरी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असलं तरी कोणाच्या पदरात कोणतं खातं येईल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मंत्रिमंडळाच्या या अडकलेल्या प्रश्नांवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा MB लाईव्ह मराठी.